नमस्कार मित्रांनो, केंद्र शासनाने भरड धान्य खरेदी अंतर्गत ज्वारीची खरेदी केलेली आहे। ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानात तुम्हाला ज्वारीचे वितरण केले जाणार आहे। त्यामुळे पात्र शिधापत्रिका धारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे। त्यामध्ये पुढील किमान 2 महिने ते 3 महिने तरी स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचे वितरण पात्र शिधापत्रिका धारकांवर केले जाणार आहे। वाशिम जिल्हा पुरवठा विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झालेले आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिका धारकांवर गहू आणि तांदळाचे वितरण करण्यात येते। मागील वर्षभरापासून या दोन्ही शिधापत्रिकांवरील गव्हाच्या वितरणाचे प्रमाण कमी करून तांदळाचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे। त्यामुळे अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकांवर प्रति शिधापत्रिका 10 किलो गहू आणि 25 किलो तांदूळ, तर प्राधान्यक्रम योजनेतील शिधापत्रिका धारकांवर मानसी 1 किलो गहू आणि 4 किलो तांदळाचे वितरण केले आहे। आधीच गव्हाचे प्रमाण कमी झाल्याने शिधापत्रिका धारकांना बाजारात महाग गहू विकत घ्यावे लागत आहेत। त्यात आता गव्हाचे वितरण बंद होत असल्याने या शिधापत्रिका धारकांची चांगलीच पंचायत होणार आहे। तर कोणत्या योजनेच्या किती शिधापत्रिका आहेत ते बघू मित्रांनो। 2,03,006 प्राधान्यक्रम कुटुंब योजना, त्यामध्ये 50,083 अंत्योदय अन्न योजना। शासनाने नाफेडमार्फत भरड धान्य खरेदी अंतर्गत खरेदी केलेल्या ज्वारीचे वितरण स्वस्त धान्य दुकानातून करण्यात येणार आहे। शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट महिन्याचे नियतन जारी करण्यात आलेले आहे। पात्र शिधापत्रिकांवर निर्धारित प्रमाण ज्वारीचे होणार आहे। तर ऑगस्ट महिन्याचे नियतन जाहीर करण्यात आलेले आहे। शासनाच्या निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानातून पात्र शिधापत्रिकांवर ज्वारी आणि तांदळाचे वितरण करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने नियतनही जारी केलेले आहे। त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय एकूण लाभार्थ्यांना 5,08,39 क्विंटल ज्वारी आणि 1,02,510 क्विंटल तांदूळ, तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 8,69,977 क्विंटल ज्वारी आणि 3,02,630 क्विंटल तांदळाचे वितरण होणार आहे। तर कोणत्या योजनेचे किती लाभार्थी आहेत ते बघू मित्रांनो। 2,03,356 अंत्योदय अन्न योजनेमध्ये आहेत आणि 8,07,977 प्राधान्यक्रम कुटुंब योजनेमध्ये आहेत। तर ज्वारीचे वितरणही गव्हा एवढेच होणार आहे। शासनाने भरड धान्य खरेदी अंतर्गत खरेदी केलेल्या ज्वारीचे वितरण स्वस्त धान्य दुकानातून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असला तरी गव्हाच्या तुलनेत ज्वारीचे प्रमाण मात्र वाढविले नाही। अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत जेवढाच गहू वितरित केला जातो त्याच प्रमाणात ज्वारीचेही वितरण केले जाणार आहे। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।